नमस्कार, D24 न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकतात। आज महाराष्ट्रामधील सर्व शिक्षक संघटनेच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येत आहे। तसेच देखील धुळे जिल्ह्यामध्ये देखील तीव्र स्वरूपाचे आंदोलन। नेमकी या ठिकाणी आंदोलन करण्याचं कारण काय हे आपण जाणूया। सर, काय सांगणार आज आपण या ठिकाणी आंदोलन करतायत, काय सांगणार? राज्य शासनाने जो काही निर्णय काढलेला आहे केंद्र शासनाने 1 सप्टेंबर 2025 ला, यामध्ये शिक्षकांना टीईटी सक्तीची केलेली आहे। जर बघा तर महाराष्ट्रामध्ये शिक्षकांमध्ये अतोनात असंतोष आहे। मागे जर आपण पेपराचं काही बघितलं तर बऱ्याच शिक्षकांनी याचा धसका घेऊन आत्महत्या केलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। परंतु या जी.आर. स्पष्ट म्हटलेलं आहे की ज्यांचे 5 वर्ष झाले त्यांनी देऊ नये, परंतु असं न होता सरसकट सगळ्यांना टीईटी देणं बंधनकारक आहे। अन्यथा जर कधी आपण 2 अटेम्प्ट मध्ये टीईटी पास झाला नाही तर तुम्हाला सेवेतनं टर्मिनेट केलं जाईल। याच्यामुळे बरेचसे शिक्षक हे संभ्रमात आहे, मानसिक संतुलन या सगळ्यांचं बिघडलंय। तरी शासनाने याच्याकडे लक्ष घालावं म्हणून आम्ही आज या ठिकाणी धुळे जिल्ह्यात सगळे मध्यवर्ती शिक्षक संघटनेतर्फे आम्ही मूक मोर्चा या ठिकाणी काढलेला आहे आणि त्या संदर्भात आम्ही धुळे जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी त्यांना तसं निवेदन पण या ठिकाणी देण्यात आलेलं आहे। टीईटीच्या संदर्भात आज निवेदन देण्याचं सांग सर, काय सांगणार? जुनी पेन्शनच्या संदर्भामध्ये देखील आपली आज संघटनेच्या माध्यमातून जुनी पेन्शनच्या संदर्भात काय सांगणार? जुनी पेन्शन संघटना ही सर्वांना लागू केली पाहिजे अशी आमच्या सगळ्यांची शिक्षक संघटनेची मागणी आहे। तर सर्वांवर एक सारखा न्याय असला पाहिजे, अन्याय कोणावर होता कामा नये म्हणून शासनाने त्या पुनर्विचिका जुनी पेन्शन सुद्धा लागू केली पाहिजे असं आमचं मत आहे। सर, जो 15 दिवशी जो जार निर्माण झाला होता त्या संदर्भात काय सांगणार? 15 मार्च 2024 ला शासनाने एक जी.आर. काढलेला आहे। त्या जी.आर. नुसार विद्यार्थ्यांच्या संख्येवर शिक्षकांची संख्या अवलंबून असते। पदोन्नती मुख्याध्यापक असतील, पदवीधर शिक्षक असतील, यांच्यानुसार ही संख्या शिक्षकांची त्यावर अवलंबून असते। परंतु जो पूर्वीचा जो जी.आर. होता त्याच्यामध्ये 1 ते 60 पर्यंत विद्यार्थ्यांना 2 शिक्षक आणि 61 विद्यार्थी झाल्यानंतर 3 शिक्षक होते। परंतु शासनाने प्रत्येक क्रायटेरियामध्ये 15 विद्यार्थ्यांचा वाढ करण्यात आली। त्याच्यामुळे नाईलाजाने आज ग्रामीण भागामध्ये ऑलरेडी जिल्हा परिषदच्या ज्या शाळांची संख्या आहे ती कमी झालेली आहे आणि त्याच्यामध्ये विद्यार्थी संख्या वाढवल्यामुळे तसंच आधार कार्ड कंपल्सरी असल्यामुळे आम्हाला वेळोवेळी विद्यार्थ्यांचे आधार कार्ड कंप्लीट करून घ्यावे लागतात। परंतु या 15 मार्च 2024 जो जी.आर. आहे याच्यामुळे निश्चितच राज्यामध्ये जवळपास 25,000 शिक्षकांची पदं कमी होणार आहे। त्यामुळे आमचा त्या शासन निर्णयाला विरोध आहे आणि तो शासनाने रद्द करावा आणि पूर्वीचा जो शासन निर्णय होता पटसंख्येच्या आधार संच मान्यतेचा तो लागू ठेवावा। 15 जो जी.आर. आहे तो रद्द करण्यात आला। सर, काय सांगणार, काय भूमिका असेल? आणखी एक दुसरा एक मुद्दा आहे की 5 वर्ष ज्यांची सेवा राहिलेली आहे यांना सवलत मिळाली आहे, पण ते जर पदोन्नतीसाठी पात्र असतील तर त्यांना सुद्धा अट घातण्यात आलेली आहे। तुम्हाला जर पदोन्नती हवी असेल तर तुम्हाला टीईटी पास होणं अनिवार्य आहे। टीईटी पास जर झाले नाहीत तर तुमची सुद्धा सेवा समाप्त करण्यात येईल। यासाठी आज महाराष्ट्र राज्य मध्यवर्ती शिक्षक संघटनेच्या वतीनं आणि धुळे जिल्हा समन्वय समितीने आज आम्ही मूक मोर्चा आयोजित केलेला आहे। आज मी या ठिकाणी एवढं सांगतो। सर, काय सांगणार? सर, काय भूमिका? शासनाचा महत्वाचा उद्देश असा आहे, याच्यामध्ये जे आधार कार्ड अपडेट पाहिजेत, आमच्याकडे जिल्हा परिषद असेल, महानगरपालिका असेल, या गव्हर्नमेंटच्या संस्था आहेत, गव्हर्नमेंटच्या अंडरमध्ये चालतात। आता पाड्या वस्तीवर काही पालक त्यांच्याकडे आधार कार्ड साठी काही प्रूफ नसतात। आमचं पूर्वी मुख्याध्यापकाने जर बोनाफाईड दिलं तर आधार कार्ड तयार व्हायचं। आता आधार कार्ड काढण्यासाठी शिक्षकांना इतका त्रास होतो, त्यांच्याकडे पटसंख्या असून आधार कार्ड नसल्यामुळे शिक्षक संख्या कमी होत चालली। हा शासनाचा घोर शासन जाणीवपूर्वक या शिक्षक संघटनेवर किंवा शिक्षकांवर अन्याय करते। तरी महाशय सरकारला अशी विनंती आहे की आधार कार्ड प्रायमरी असतील, नगरपालिका असतील, ज्या गव्हर्नमेंट संस्था आहेत यांना तरी याच्यातनं सूट द्यावी आणि पटसंख्या आज जी कार्यरत पटसंख्या आहे तिच्यावर शिक्षक निश्चित करावी। तुम्ही बघू शकता आज धुळे जिल्ह्यातील सर्व शिक्षक संघटनेच्या वतीने या ठिकाणी तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात आले आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांना जर न्याय मिळाला नाही तर रस्ता रोको देखील या ठिकाणी करण्याचे या ठिकाणी त्यांनी निर्णय घेतला। कॅमेरामॅन निलेश डोले सर, D24 चॅनल। जय हिंद, जय महाराष्ट्र। चल